हॅलो, हॅलो, हॅलो. मी आता रिसेंटली जो प्ले केला आहे त्यामध्ये मी सुनेची आणि आईची भूमिका साकारली आहे, जे की फर्स्ट टाईम मी वेगळं काहीतरी कॅरेक्टर प्ले केलंय. खरी गंमत अशी आहे ह्याच्यामध्ये, की जो कॅरेक्टर मी प्ले करतेय आणि ज्या पद्धतीने सुनीचं वागणं असतं सासू-सासऱ्यांबरोबरचं, ते ॲज ॲन रिअल लाईफमध्ये ॲज अ ईशा टोटली अपोझिट आहे. म्हणजे ती त्याच्यामध्ये जो कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये ती खूप वेल एज्युकेटेड दाखवली आहे, ॲरोगंट दाखवली आहे, तिची विचारसरणी खूप उच्च असते अशी दाखवली आहे. इनफॅक्ट ह्या 2-3 गोष्टी माझ्या रिअल लाईफशी पण कनेक्टेड होतात, मॅच होतात. असं नाही की मिसमॅच होत नाही. पण वेगळं म्हणजे असं काय की एक सेल्फिश टाइपची वागणूक माझी त्याच्यामध्ये दाखवली आहे. सासू-सासऱ्यांबरोबर, नवरा म्हणा आणि मुलगा म्हणा म्हणजे ते जे कॅरेक्टर आहे ना ते असं स्वतःच हे दाखवलंय की नाही मेरी मुर्गी की एक ही टांग त्या टाईपमध्ये. म्हणजे तिला फक्त स्वतःचंच हे गाजवायचं असतं की मी म्हणणार तसं. आणि सासू-सासऱ्यांना काढून देते ती घराबाहेर. तिला अजिबात नको असतात सासू-सासरे. रिअल लाईफमध्ये असं नाहीये आणि मी अशी नाहीये आणि माझी विचारसरणी नॅरो माइंडेड टाइपमध्ये म्हणजे त्या लोकांबरोबर पण कनेक्टेड आहे आणि हाय लेव्हलच्या पण आहे. म्हणजे बोथ 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 आर इक्वल फॉर मी लाइक दॅट. पण ह्याच्यामध्ये टोटली या सिक्वेन्समध्ये टोटली असं माझं ना अपोजिट होतं म्हणजे रिअल अँड रील दोन्हीमध्ये. तर लिटरली असं झालं की ऑडियन्सचा जो फीडबॅक होता तो ॲक्चुअली मी कॅप्चर करायला पाहिजे होता, पण माझ्याकडे फोन नव्हता, त्यामुळे मी कॅप्चर नाही करू शकले. पण ऑडियन्सचा जो फीडबॅक होता तेव्हा ते मला म्हणालेत की जेव्हा तू सासऱ्याला आणि सासूला घराबाहेर काढते आणि सासऱ्याच्या हातात अशी थैली देऊन टाकून देते त्याची बॅग जी काय असते ती, की प्रॉपर हातात पण देत नाही. तुला एवढं हे झालेलं असतं, फ्रस्ट्रेट, इरिटेट झालेलं असतं, की कधी ही लोकं निघून जातात. तर त्यावेळेस आम्हाला इतका राग येतो ना तुझा, की म्हणजे आम्ही लिटरली बोटं मोडतो तुझ्या नावाने आणि शिव्या सुद्धा देतो. असं झालंय प्रत्यक्षामध्ये, असं ते म्हणाले. पण त्यानंतर त्या लोकांचा फीडबॅक सुद्धा हा होता, की जेव्हा एंडला म्हणजे एंडला पण का असं होतं, का रिअलाईज होतं मला आणि का मी त्या